नमस्कार मित्रांनो, राज्यातील दिव्यांग लाभार्थी बांधवांना दिल्या जाणाऱ्या मानधनाच्या संदर्भात एक अतिशय महत्त्वाचं दिलासादायक अपडेट आहे. मित्रांनो, 1 एप्रिल 2026 पासून राज्य शासनाच्या माध्यमातून विविध योजनेअंतर्गत पात्र असलेल्या सर्व दिव्यांग लाभार्थी आता दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडे वर्ग करण्यात आलेले आहे. आणि या सर्व दिव्यांग लाभार्थी बांधवांना 1 एप्रिल 2026 पासून या विभागाच्या माध्यमातून दरमहा 2500 रुपयाचं मानधन दिले जाणार आहे. आणि हेच मानधन देण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून 22 एप्रिल 2026 रोजी दिव्यांग सक्षमीकरण विभागासाठी निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. राज्यातील सर्व दिव्यांग व्यक्तींना एका छताखाली आणून म्हणजे दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या अंतर्गत आणून या विभागाच्या माध्यमातून या सर्व पात्र लाभार्थी दिव्यांग बांधवांचे कामकाज हाताळण्यात येणार आहे. आणि याच पात्र लाभार्थी दिव्यांग बांधवांना निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. या JRच्या माध्यमातून रुपये 11,45,93,000 रुपयाचे निधीचे या लाभार्थ्यांना वितरण करण्यासाठी शासनाची मंजुरी देण्यात आलेली आहे. ही रक्कम पात्र लाभार्थी दिव्यांग बांधवांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये DBT अंतर्गत जमा करण्यात येणार आहे. तर मित्रांनो, दिव्यांग बांधवांसाठी महत्त्वाची अशी अपडेट होती. धन्यवाद.